नमस्कार, माझं नाव आरंभी अभिषेक उबाळे. म्हणजे माझं सिरियलमधलं नाव बिट्टी, सावली होईन सुखाची मधलं. नमस्कार, मी सीमा कुलकर्णी म्हणजेच सावली होईन सुखाची या मालिकेतली तुमची गौरी. नमस्कार, मी रोनक शिंदे म्हणजेच तुमचा रुद्र. मालिकेला विशेष प्रेम मिळत आहे आणि इंटरेस्टिंग वळणावरती आता मालिका आले. पहिले तर त्याबद्दल काय सांगशील? ट्रॅक कसं चालू आहे आणि तुम्हाला कसा रिस्पॉन्स येतो आहे? आता 8 महिने झाले जे शूट करतो आहे आम्ही. मालिकाही प्रेक्षकांना जवळजवळ 6 महिने झाले प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे मालिका, ऑगस्टपासून. सो मालिकेत बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. म्हणजे गौरीचं तिच्या घरातून निघण्यापासून, तिला बिट्टी सापडण्यापासून ते ती रुद्र पैठणकरांच्या घरात येण्यापर्यंत कथा खूप पुढे सरकली आहे. त्यानंतर रुद्रला गौरीबद्दल जे मनात त्याच्या जी भावना आहे ती गौरीच्याही मनात तीच भावना आहे हे दोघांनाही कळलं आहे. पण आता फक्त ते ओठांवर येण्याची दोघेही वाट बघत आहेत. तर त्यात बिट्टी कशी मदत करणार आहे किंवा बिट्टी इनिशिएटिव्ह घेणार आहे का, तर ह्यापर्यंत आता मालिका होऊन पोचली आहे. तो मला असं वाटतं की प्रेक्षकांना आम्ही फार काळ तात्काळत नाही ठेवणार. लवकरच तुमच्या भेटीला येईल हा प्रसंग. तर आणि मजा येईल तुम्हाला बघायला की नक्की काय घडतं आहे पुढे. मला असं वाटतं मालिका आता ॲक्च्युअल जो मुद्दा आहे, जो दोघांचं प्रेम आणि सगळ्या गोष्टी, आणि बिट्टीला तिच्या मनासारखा बाबा, जे आपल्या मेन जो विषय आहे तिथे आता मालिका आली आहे. गौरीला रिअलाईज झालं आहे की तिला खरं तर खूपच आधी रिअलाईज झालं आहे की तिला रुद्र पैठणकर आवडतो. पण तो तिच्याकडे म्हणजे त्याच्या गौरीकडे बघण्याचा हा दृष्टिकोन होता की म्हणजे त्याला आईचं प्रेम नाही मिळालं आहे आणि आत्ता त्याला ही आई म्हणून किती छान आहे आणि किती तिच्या मुलीवर प्रेम करते मनापासून, तो रिस्पेक्ट त्याला होता. आणि आत्ता तो हळूहळू प्रेमात कन्वर्ट झाला आहे. पण तो कसा व्यक्त होणार आहे त्याच्यानंतर आता त्याला रिअलाईज झालं आहे, तो व्यक्त व्हायचं त्याने ठरवलं आहे. पण गौरी ते प्रेम ॲक्सेप्ट करते का? कारण तिला कुठेतरी असं आहे की मी त्याच्या पात्रतेची नाही आहे, मी त्याच्या योग्यतेची नाही आहे, मुळात मी या घरात खोटं बोलून राहते, हे सतत तिच्या डोक्यात सुरू असतं. सो त्याला रुद्राला म्हणजे गौरीची खरी गोष्ट म्हणजे तिचं बॅकग्राऊंड काय आहे आणि ती खोटं बोलून या घरात राहते हे कळल्यानंतर त्याचं प्रेम तिच्याबद्दलचं तसंच राहणार आहे की ते बदलणार आहे, हे सगळं आता तुम्हाला मालिकेत बघायला मिळणार आहे. आणि आता आम्ही महासंगम शूट करतो आहे 2 सिरियलचा, सावली होईन सुखाची आणि प्रेमाचे रंग यावे. मला असं वाटतं 19 तारखेलाच आत्ता टेलिकास्ट आहे, 19 ते 24 तारखेपर्यंत. आणि खूप इंटरेस्टिंग असणार आहे, हे अजिबात मिस करू नका तुम्ही. आणि याच्यात आहे म्हणजे आता दोघं प्रेम व्यक्त करतात का, म्हणजे सुंदर आणि अक्षरा पण आणि रुद्र आणि गौरी, तर हे या महासंगममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि मी त्यांचं जुळवायचं हे करते. मी त्यांचं जुळवायचं हां फाईन जुळवायचं बरोबर. मी त्यांचं जोडायचं प्रयत्न करते. अक्षरा ताईचा पण आणि सुंदर दादाचा पण आणि रुद्र दादाचा पण आणि सीमा दिदीचा पण. गौरी दिदीचा पण. ओके, सोशल मीडियावरती बरेच तुम्ही दोघंही ॲक्टिव्ह असता. तुम्हाला कसं रिस्पॉन्स येतो? कारण आपण असतो ना की कलाकार म्हणून आपण ॲक्ट करत असतो, पण आपले फॅन्स असतात की अरे पुढे असं घडणार आहे, पुढे हे होणार आहे, असं तुम्हाला काही रिस्पॉन्स किंवा असे काही रिप्लाय येतात? कमेंट्स येतात की म्हणजे मला तर फार आवडतं कमेंट्स वाचायला. तुम्ही सगळं कमेंट्स करून सांगत जा मला. कमेंट्स येतात की अरे रुद्र सर बोला ना, तुम्ही गौरीजींना व्यक्त करून टाका ना प्रेम, तुम्ही लग्न कधी करणार आहात. म्हणजे खूप घाई झाली आहे लग्नाची वगैरे प्रेक्षकांना. मला मजा येते कमेंट्स वाचून खूप. आणि सगळंच म्हणजे सांगत राहतात प्रेक्षक, म्हणजे खरंच त्यासाठी तुमचे खूप मनापासून आभार. प्रेक्षक आपला खूप हुशार आहे हे मी नेहमीच म्हणतो आणि मला ते माहिती आहे. कारण खूप बारकाईने बघत असतात प्रेक्षक. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून, म्हणजे एखादं लॉकेटपासून ते तुमच्या पात्रापर्यंत सगळ्या गोष्टींचं नॉलेज प्रेक्षकांना आहे, ज्ञान आहे. त्यामुळे खूप सुजाण प्रेक्षक आहे. आणि ते जेव्हा एखादी कमेंट आम्हाला करतात किंवा आम्हाला बदल त्यांना जो अपेक्षित असतो तो सांगतात किंवा आमची वाहवा करतात, तर त्याची आम्ही नक्की दखल घेतो. आणि मला असं वाटतं की ते आमचं कनेक्शन आहे, ते असायलाच हवं. आणि ते जर नसेल तर मला असं वाटतं की तुम्ही अपूर्ण आहात. तर ते आम्हाला मिळालं आहे, ते आमचं कनेक्शन झालं आहे ऑडियन्सबरोबर, प्रेक्षकांबरोबर आमच्या. त्यामुळे आम्ही फार नशीबवान आहोत आणि ते आणखी दृढ होईल, आणखी त्याच्यात वाढ होईल अशी अपेक्षा करतो. आणि तुम्ही आमची मालिका नक्की बघा,
कधी येते आपली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला सांग बघू. सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर. पाहायला विसरू नका. सन मराठी सावली सुखाची. या थँक्यू. थँक्यू.